अथ श्रीमद्भागवत महापुराणम भगवान पांडुरंगाच्या चरणावरती भक्तराज हनुमंतरायाच्या चरणावरती साष्टांग दंडवत करून गुरुदेवाच्या चरणावरती ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणावर संत शिरोमणी सावता महाराज भक्त शिरोमणी नामदेव महाराजांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करून तुम्हा सगळ्यांना उपस्थित भक्त भाविक भक्तिमयी माता भगिनी सर्वांना माझा व्यासपीठावरून सादर प्रणाम. रामकृष्ण आहे. आज हरिदिनी आहे, एकादशीचा पवित्र दिवस आहे. आज कथेचा 5वा दिवस आणि आजच्या या 5व्या दिवसाची कथा आपण सगळेजण मिळून सुरुवात करू. आज योग असा आहे की गुरुदेव स्वामीजी येणार आहेत. आज पूज्य स्वामीजी पण आपल्या भागवत कथेत येणार आहेत. तर स्वामीजी येण्याच्या आधीच आपल्याला म्हणजे जे काय आपला आजचा चरित्राचा क्रम आहे, भागवताचा क्रम, तो पूर्ण करावा लागेल व आपल्याला सर्वांना निवांत स्वामीजींचं दर्शन करता येईल. महात्म्याच्या आगमनानंच आपल्या सप्ताहाला पूर्णत्व प्राप्त होत असते. पूज्य स्वामीजी येणार आहेत. तर स्वामीजी आल्याच्या नंतर आपल्याला सर्वांना दर्शनाचा योग आहे आज. त्याआधी आपल्याला आपला जो कथेचा भाग आहे, कथाक्रम आहे, तो आपल्याला पटपट पूर्ण करावा लागेल. काल आपण पाहिलं अजामेळ्याचा उद्धार नामस्मरणानं झाला. भगवंताचं नाम, भगवंताचं भजन, भगवंताचं चिंतन कोणत्याही रूपानं जरी केलं तर परमात्मा त्या चिंतन करणारा, भजन करणारा कोणी असू द्या, त्याचं कल्याण करतात, त्याचा उद्धार करतात. राजा परीक्षितीनं सप्तम स्कंदाच्या पहिल्या अध्यायामध्ये प्रश्न विचारला. गुरुदेव, संपूर्ण विश्वातले जीवजंतू जर परमात्म्यानंच निर्माण केले असतील तर दैत्य किंवा असे भिन्न भिन्न प्रवृत्तीचे लोक का बरं जन्माला येतात? दुसरी गोष्ट, परमात्मा जर जसं एखाद्या आईचे सगळे लेकरं सारखे असल्यावर आई सर्वावर सारखं प्रेम करते, तसं विश्व निर्माण करणाऱ्या परमात्म्याचं सगळ्यावर सारखं प्रेम आहे असं वाटत नाही. भगवंताच्या प्रेमामध्ये थोडा भेदभाव वाटतो आम्हाला. थोडंसं विकोराव द्यायचं नकळत. तर देवाच्या प्रेमामध्ये आम्हाला थोडंसं भेदभाव वाटतो. त्यावेळेला भगवान शुकाचार्य सांगतात, राजन, खरं आहे ते, देवाच्या प्रेमामध्ये भेदभाव वाटतो पण वास्तविक भेदभाव नाही. मायबापाचे लेकर एक चांगला आहे सज्जन, दुसरा दुर्जन जरी असला तरी पण माता पित्याचं प्रेम दोन्ही लेकरावर सारखं असतं. फरक इतकाच आहे की आई काय करते, जो जास्त खडगुळ आहे त्याला धपके देते आणि जो गुणी पोरगा आहे त्याच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवते. पण एकाला मारती आणि एकाला चारती म्हणून आईच्या ठिकाणी भेदभाव असं म्हणायचं नाही. धाकुट्याच्या मुखी घास घाली माता, वरी करी सत्ता शहानिया. आईला 2 लेकरं असतात, एकाला चारती आणि एकाला मारती, तर याचा अर्थ भेदभाव नाही. मोठ्याला का मारते? त्याला शिस्त लागावी म्हणून, आणि लहानाला का चारते? त्याला कळत नाही म्हणून. जसं आईच्या ठिकाणी लेकरामध्ये भेदभाव नसतो, तसं देवाच्या ठिकाणी कोणाच जीवाच्या ठिकाणी भेदभाव नाही. परमात्मा भक्ताला आपल्या जवळ घेतात आणि दुष्टाला मारतात, पण माहिती आहे का, मारून सुद्धा त्याला मुक्तीच देतात. परीक्षिती, तुझ्या आजोबाला सुद्धा तेव्हा कळालं. कधी कळालं? सभेमध्ये देवाची पूजा कोणाला करायची असा विचार सुरू झाला आणि सगळ्यांनी सांगितलं की आता श्रीकृष्ण भगवंताचीच पूजा करू आपण. सगळ्यांनी होकार दिला, पण तुझ्या आजोबाचे मावस भाऊ श्रीकृष्ण परमात्म्याच्या सख्या त्याचा पोरगा शिशुपाल दंतवक्त्र यांनी विरोध केला. बरं, विरोधापुरता विरोध नाही केला, टोकाचा विरोध केला.
आणि एवढा मोठा विरोध केला की त्यांनी भर सभेत देवाला शिव्या द्यायला सुरुवात केली. बरं, एक अर्धी शिवी दिली असती तर सहन झाला असत. 100 शिव्या दिल्या तुझ्या मावस आज्यानं परीक्षिती राजाच्या देवाला. 99 शिव्या झाल्यानंतर भगवान म्हणायला लागले, शिशुपाल, तू जेव्हा लहान होता तेव्हा मी तुझ्या घरी आलो होतो आत्याला पोरग झालं म्हणून बघायला. तू असा विचित्र होतास, जन्मताच तुला 2 हस्त जास्तीचे होते आणि 1 डोळा बी जास्त होता. तुझी आई, तुझ्या घरचे लोक चिंध म्हणून तुला पुरून टाकणार होते, पण ब्राह्मणानं सांगितलं तसं काही करू नका, आलेल्या पाहुण्याच्या मांडीवर देत जा याला. ज्याच्या मांडीवर याला दिलं त्याच्या मांडीवर याचे 2 हात आणि 3रा डोळा जाऊन याला माणसासारखं रूप झालं की समजायचं ज्याच्या मांडीवर याच्या हाताने डोळा गेला त्याच्याच हाताने याला मरण आहे. आमच्या आत्याला विचित्र मुलगा झाला म्हणून आम्ही बघायला गेलो. आत्यानं लाडानं तुझ्या मावस आज्याला म्हणजे शिशुपाळाला श्रीकृष्णाच्या मांडीवर दिलं, तसे त्या शिशुपाळाचे ते 2 हात फुटलेले, जरा काही देवासारखे बी नव्हते, असे व्यवस्थित कसे तरीच होते आडमधडम. तर ते दोन्ही हात गळून पडले, तो डोळा बी गळून पडला. त्यावेळेला देवाच्या आत्यानं सांगितलं, कृष्णा, मला ब्राह्मणानं सांगितलंय ज्याच्या मांडीवर याचे हात गळून जातील त्याच्याच हातानं मरण आहे, म्हणजे माझ्या पोराचं मरणच तुझ्या हाताने. तर तुझी आत्या तुझ्या पुढं भीक मागायला लागली, माझ्या पोराला मारू नको. देव म्हणले, आत्या, विधीचा लेख हा तुटत नाही, मी तुझ्या मुलाला मारणार नाही हे वचन देतो, पण एका दिवसात जर माझे त्यानं 100 अपराध केले की त्या दिवशी मी त्याला सोडणार नाही, मग आत्या असो का आत्याचं पोरगा असो. तर शिशुपाळा, मी आत्याला वचन दिलं होतं आणि आता तुझे 99 अपराध आज पूर्ण झाले, ते 1च अपराध राहिले. तू म्हणलं, तू काय करणार आहेस रे काळ्या, असं म्हणून त्यानं शेवटची शिवी दिली. भगवंतानं सुदर्शन चक्र सोडलं, सगळ्याचे देखत ते सुदर्शन चक्र गेलं. शिशुपाळाचा वध झाला, पण जेवढे सभेत लोक होते त्यांच्या देखत शिशुपाळाच्या देहातून अशी दिव्य ज्योत प्रगट झाली. ते हळूहळू भगवान श्रीकृष्णाच्या शरीरामध्ये, हृदयामध्ये विलीन झाली. धर्मराजाला तोपर्यंत असं वाटलं की भगवान फक्त आमच्यावरच प्रेम करते. आता मात्र धर्मराजाची भावना बदलली. धर्मराजाने सांगितलं, असं आहे का, प्रेमानं अथवा वैरानं तुमचं चिंतन घडलं जीवाला, तुम्ही जीवाचं कल्याणच करता. कीट पेशकृता रुद्धा कुड्डेयायाम तमनुस्मरण. ती आळी उचलते, ती भिंगुरीन घरामध्ये नेऊन ठेवते, खात नाही त्या आळीला, फक्त येता जाता तिला चिमटा घेते, दंश करते. ती आळी अशी घाबरलेली असते, आता येते भिंगुरी डसती मला, येते भिंगुरी डसती मला. आळी भिंगुरीचं चिंतन करते, आळीच भिंगुरी होऊन जाते. तसं भक्तानं प्रेमानं अथवा वैरानं देवाचं चिंतन केलं की देव त्याचं कल्याण करतो. धर्मराजाच्या मुखातले शब्द आहेत, एवं कृष्णे भगवती माया मनुज ईश्वरे वैरेन पुत पापमानस तमा पूर्ण चिंतया. परीक्षिती, तुझ्या आज्याच्या तोंडातले शब्द आहेत हे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चिंतन कसं बी करू द्या, प्रेमानं करू द्या अथवा भीतीनं करू द्या, वैरानं करू द्या, परमात्मा चिंतन करणाऱ्याचं, भजन करणाऱ्याचं कल्याण करतात. धर्मराजा सांगतात, आत्ता कळालं आम्हाला, कामात द्वेषात भयात स्नेहात यथा भक्तेश्वरे मनः. गोपिकांनी कामनेनं देवाचं भजन केलं. कामात, द्वेषात शिशुपालानं द्वेषानं देवाचं चिंतन केलं. भयात, कंसानं भयात देवाचं भजन केलं. स्नेहात, अनेक भक्ताने देवाचं प्रेमानं भजन केलं. कोणते का, अवेशम तदगम हित्वा
बहवस्तद्गतिं गताः गोप्यो कामात् भयात् कंसा द्वेषाच्चेद्यादयो नृपः संबंधादृष्णयो स्नेहात् एवं भक्त्या वयं विभो. काही बी करा पण आपल्याकडून देवाचं चिंतन कोणत्या निमित्तानं होईल. आम्ही त्या लहान असताना याला गेलो होतो हरिद्वारला. कुंभमेळा होता 1996ला. तिथं गेलो त्यावेळेला त्या आश्रमामध्ये आमच्याकडं सेवा आली वाढायची. आता नवीनच आम्ही एक तर महाराष्ट्रातून गेलेले, हिंदीत कोण्या पदार्थाला काय म्हणतात ते बी माहिती नव्हतं. आमची हिंदी म्हणजे अशी मुडकी तोडकीच होती. तर बच्चो क्या आज परोसने का काम करने का, म्हणजे वाढायचं काम करायचं. तर मी माझा तो मित्र ज्याच्याबरोबर गेलो ते घेतलं, काय हरकत नाही. सबसे पहिले क्या परोसना है पता है ना आपको. तर आम्ही म्हटलं हाँ पता है, क्या परोसेंगे. तर मी म्हटलं सबसे पहले हमारे इधर मीठ वाढ़ते हैं. कि महात्मा बोले हाँ हाँ मीठ मीठ मीठे ही वाढ़ने का, लेकिन राम बोलने का, राम बोलने का बोलेगा, राम बोलने का. तर आम्ही वाढायला घेतलं आणि एकदाच म्हटलं राम, एकदा म्हटलं राम आणि ताटावर मीठ ठेवलं. तर बसलेल्या साधूनं असे रागानं डोळे लाल केले. पहिल्याच साधूनं रागानं डोळे लाल केल्यानंतर पुढच्याला वाढायची हिंमतच होईना. एक तर सगळे महात्मे संन्यासीच. ते काय म्हणलं एखाद्याच्या नजरेत जळून बी जायचं माणूस. ज्यानं रागानं डोळे लाल केले त्याच्या पुढंच बसलो आणि म्हटलं महात्मन हम नहीं आए यहाँ इधर, क्या गलती हो गई, किस तरफ परोसना है, डाव्या हाताला वाढायचं का उजव्या हाताला वाढायचं मीठ. काल आम्ही जेवायला बसलो तर वाढणाऱ्याने माझ्या उजव्या हाताला मीठ वाढलं तर लगेच बापू म्हणले उजव्या हाताला नाही डाव्या हाताला. पण उत्तर भारतात संन्यासाच्या भोजनात उजव्याच हाताला मीठ वाढावं लागते. का? कारण ते मीठ घ्यायचं असलं तर उजव्याच हाताने घेतात, पाणी सुद्धा उजव्याच हाताने पितात. डावा हात जेवताना इतका निषिद्ध आहे, तोडून टाकल्यासारखाच बाजूला ठेवतात महात्मा. अजिबात कशाला लागू देत नाही डावा हात. हो काय त्यांचं वावड आहे. उजव्याच हाताने पाणी पितात. हात धुवायच्या टायमाला डाव्या हाताने पाणी होत नाहीत, गिलासातच हात बुडवून धुतात ते महात्म्या. हा त्यांचं आडमुठ काम आहे सगळं, ते आपल्यासारखं नसतं. तर मी बसलो आणि त्याला म्हटलं महात्मन कुछ गलती हो गई तो बताओ मुझे, आप बहुत गुस्सा कर रहे हो, हम नया है वो. तो मैंने बेटा अपने नमक तो परोसा लेकिन राम बोलकर नहीं परोसा. यानी कि किसी के भी पात्र में यदि नमक परोसना है तो राम बोलकर परोसना. नमक राम नमक राम नमक राम. सगळ्याच्या ताटावर मीठ वाढायचं तर राम म्हणायचं मग मीठ वाढायचं. बरं नुसत्या मिठालाच नाही, पाणी जरी वाढतं जलराम जलराम, रोटी राम, सब्जी राम, चावल राम. मला असं वाटलं प्रत्येक वस्तूला राम म्हणून वाढायला लावायला लागलेत. त्याचं कारण काय असेल तर त्यांनी म्हणजे कोणत्या बी कामात देवाचं स्मरण व्हावं, देवाचं नाव व्हावं म्हणून त्या कामाच्या आधी राम लावायचं मग काम सांगायचं. ते महात्मा होते तिथं, गुरुवरे स्वामीजीचे गुरुबंधूचे तिथं आता सध्या महामंडलेश्वर सगळ्या आश्रमाचे मालक. त्यावेळेला त्यागमूर्ती गणेशानंदजी स्वामीजी होते आणि त्यांनी त्यांच्या देखत गुरुवरे स्वामीजींचे गुरुबंधू त्यांना महामंडलेश्वर बनवलं तिथलं. तर त्यावेळेला तिथले जे गणेशानंद मूर्ती होते त्यागमूर्ती गणेशानंद स्वामीजी, तर ते हाक मारायचे जरी असले दादे असं बोलायचे, राम असं म्हणायचे, इधर आओ. शब्दाच्या आधी राम म्हणायचे आणि मग बोलायचे. कोणत्या बी कामामध्ये देवाचं स्मरण करून त्या कामाची सुरुवात करायची. काय होईल बरं कामामध्ये काम, काही मना राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. तर परमात्मा देवाचं प्रेमानं भजन करणाऱ्याचा उद्धार करतो, याच्यात काय नवल आहे.
परमात्मा द्वेषानं भजन करणाऱ्याचंही कल्याण करतात. भजन करणारा कोणी असू द्या, भगवान त्याची जात पाहत नाहीत, कुळ पाहत नाहीत. जातवीत गोत कुळ शीळ मात, भजे का त्वरित भावनायुक्त. भज बाबा फक्त. हिरण्याक्षाला मारलं, त्याची आई रडू लागली. हिरण्य कश्यप जवळ गेला. का रडते आई? एवढा मोठा भाऊ मारला, तुला काहीच वाटलं नाही, मला किती दुःख व्हायले. बाकीच्या बायांनी बाळ फक्त 9 महिने पोटात ठेवलेलं असतं. मी 1000 वर्ष त्याला पोटात ठेवलं होतं. आता माझं बाळ मेल्यानंतर मला किती दुःख होत असेल. हिरण्यकश्यप म्हणला, चिंता करू नको आई, तुझ्या डोळ्यातले अश्रू मला बघवत नाही. एक बोलू का जरा? जुन्या काळातले राक्षस बी चांगले होते, खरंच चांगले होते. का? ते दुसऱ्याला त्रास द्यायचे पण आईला सांभाळायचे. आताच्या काळातले माणसं का सगळ्या जगाशी चांगलं राहते आणि माईला भांडते. मला असं वाटतंय आताच्या माणसापेक्षा तवाचे राक्षसच बरे होते. पहा ना, त्याची आई रडायला लागली तर तो आईला म्हणाला, अंबांब हे वधुपुत्रा वीरम मारहत सोचितुम रिपोरभिमुखे श्लाघ्य शुराणाम वद ईप्सितः. तुम्ही रडायला लागलात, एवढं रडायचं काय कारण नाही. आई तू रडू नको. हिरण्याक्षाच्या पत्नीला म्हणला, भाभी तू पण रडू नकोस. आपला भाऊ काही असा तसं मेला नाही, युद्ध करता करता मेलाय. आणि आता तुम्हाला जास्त दुःख वाटत असेल तर हा हिरण्यकश्यप ज्यानं माझ्या भावाला मारलं त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार. बस राज्य सोडून दिलं आणि तपश्चर्या करण्याकरता हा अरण्यामध्ये निघून गेला. तपश्चर्या करू लागला. सामान्य नाही, कितीतरी वर्ष या हिरण्यकश्यपानं तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवान ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाने विचारलं, हे हिरण्यकश्यपा, उत्तिष्ठोत्तिष्ठ भद्रंते तपसिद्धोसी कश्यप. तुला काय पाहिजे तो वर माग माझ्याकडं, मी प्रसन्न आहे. त्यानं ब्रह्मदेवाला सांगितलं, कल्पांते काल सृष्टेन योंधेन तमसावृतम अभ्यवन जगदिदम स्वयं ज्योती स्वरोचिषा. आधी तो गोड अशी ब्रह्मदेवाची स्तुती केली हिरण्यकश्यपाने. आणि स्तुती केल्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा मला तुमच्याकडून हेच वरदान पाहिजे, मला मरणच नको. ब्रह्मदेव म्हणले, चुकीची भक्ती केलीस तू. कसं काय? का तुला माझ्याकडून हा आशीर्वाद मिळू शकत नाही. मी ब्रह्मदेव सुद्धा मरका आहे. माझं बी आयुष्य संपलं की ब्रह्मदेवाला सुद्धा मरावं लागतं. सहस्त्रयुग पर्यंत मर्याद ब्रह्मणो विदो. ब्रह्मदेव म्हणले, म्हणजे न मरण्याचा वरदान नाही देऊ शकत, दुसरं काय पाहिजे असेल तर माग बरं. मग त्यानं मागितलं, नांतर्बहिर्दिवा नक्तम मन्यस्मादपि चायुधैः न भूमौ नांबरे मृत्युर नरैर्न मृगैरपि. मला कोणाच्याच हातानं मरण नको. खूप मागितलं. तुम्हाला बी माहिती आहे, रात्री नको, दिवसा नको, घरात नको, दारात नको, आकाशावर नको, जमिनीवर नको, शस्त्राला नको, अस्त्राला नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको. ब्रह्मदेवाने त्याला वरदान देत राहिले. पण हिरण्यकश्यप जेव्हा तपाला गेला होता त्याच वेळेला याची जी पत्नी कयादू गरोदर होती. आणि गरोदर असताना त्या कयादूनं विचार केला, मला 3 पोरं आहेत. पहिले लाद, उल्लाद आणि अनुल्लाद. आणि बापासारखेच आहेत, म्हणजे दुष्टच प्रवृत्तीचे आहेत. एखादा तरी पुत्र मला सज्जन म्हणून व्हायला पाहिजे. ती सततच चिंतन करायची,
एक मुलगा तरी सज्जन व्हावा माझ्या पोटी जन्माला. हे तर भलतेच भयानक जन्माला आले 3. आणि सज्जनपणा, सज्जन मुलगा, एक बी सज्जन आपल्या कुळात जन्माला आला, कुळाचं कल्याण झालं समजून घ्या. त्या मार्कंडेयाला विचारलं होतं देवानी, तुम्हाला मुलगा पाहिजे का? म्हणले हो. पहिला तर तुमच्या नशिबात मुलगाच नाही, पण मग आता 2 वर आहेत तुमच्याकडे. म्हणजे कोणते कोणते? पहिला वरदान असं आहे की काय, तुम्हाला 100 वर्ष जगणारा मुलगा देईन मी, पण तो मूर्ख असेल, दुष्ट असेल. आणि दुसरा मुलगा देईन, तो भलता सज्जन असेल, पण त्याला 16 वर्षाचंच आयुष्य असेल. बोला कोणता पोरगा देऊ तुम्हाला? मार्कंडेय म्हटले, मला 16 वर्ष जगणारा पोरगा द्या, 100 वर्ष जगणारा मूर्ख नको. 16 वर्ष सज्जन मुलगा दिला, मार्कंडेयाला प्राप्त झाला. आणि नारद मुनी आले मार्कंडेयाच्या घरी. सज्जनच पोरग होतं ते. साष्टांग दंडवत घातला नारदाच्या चरणावर. त्याने नारदाने आशीर्वाद दिला. काय आयुष्य आशीर्वाद दिला? शतायु भव, 100 वर्ष जगशील राजा. मार्कंडेयाच्या डोळ्यात पाणी आलं. महाराज काय, आज 16व्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे माझ्या पोराचा. आजचा दिवस पोरगा आहे माझा, उद्या मरणार आहे हो. कसं काय? देवानं मला पोरगा देतानाच असं वरदान दिलं होतं. चांगलं पाहिजे असेल तर 16च वर्ष जगन, आणि मूर्ख पाहिजे असेल तर 100 वर्ष जगन. कोणतं देऊ? तर मी म्हणलं 16च वर्ष द्या, मूर्ख नको मला. ते नारद म्हटले, मी पण देवाचा भक्त आहे, आणि माझ्या तोंडात विनाकारण कोणतीच गोष्ट येत नाही. आता मी 100 वर्ष जगन म्हणल्यानंतर देव नाही, देवाचा बाप जरी असला तरी याला उद्या मारू शकत नाही. कसा मरतो तुझा पोरगा बघतो मी. नाही मेला ना पोरगा. देवानं 16च वर्षाचं आयुष्य दिलं होतं, पण सज्जनपणामुळे आयुष्य वाढलं. कथा ऐकताना लक्षात ठेवा, दुष्टपणा असला की असलेलं आयुष्य घटतं, सज्जनपणा असला की नसलेलं आयुष्य वाढतं. सज्जनपणा आपल्याजवळ पाहिजे. सज्जनपणा अजिबात कमी होता का म्हणून. सज्जनपणा कुठून प्राप्त होतो? सद्बुद्धीतून प्राप्त होतो. सद्बुद्धी कुठं मिळते? ना बाजारात थोडीच किलोनं पायलीनं भेटायली सद्बुद्धी. सद्बुद्धी फक्त भागवतातच भेटते, आहे की नाही? कथा कीर्तनातच सद्बुद्धी प्राप्त होती. आत्तापर्यंत जेवढे माणसं सुधारलेले तेवढे फक्त नाही का, ध्यानात ठेवा, कथा कीर्तनात महात्म्याच्या संगतीतच सुधारलेले. बिघडलेले माणसं कुठं सुधारले सांगा ना तुम्ही? फक्त कथा कीर्तन हीच जागा आहे. काही काही लोक म्हणतात, बरं का मी आत्तापर्यंत कवाच भागवत फेगवत ऐकलं नव्हतं. मग भागवत ऐकलं, माझ्या डोसक्यात उजेडच पडला एकदम. आणि असं लक्षात आलं की काय जीवाचं खरं नाही. जे बघा बरं, कथेनं जीवनामध्ये सद्बुद्धी मिळते. काही काही गोष्टी शास्त्रामध्ये फार दुर्लभ सांगितलेल्या. काय काय दुर्लभ सांगितलंय माहिती आहे? काय दुर्लभ सांगितलंय? दुर्लभम मानुषो देव हो. पहिला तर मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. देहिनाम क्षणभंगुराः, मिळालेल्या माणसाला आयुष्य मिळणं फार दुर्लभ आहे. तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ, मिळालेल्या जन्मात आयुष्य मिळणं दुर्लभ, मिळालेल्या आयुष्यात देवाचं भजन करायची बुद्धी होणं दुर्लभ. आता तुम्ही जन्माला आलात तसे 2 शब्द ऐकले तुम्ही, अमृत आणि परीस. ऐकले का नाही? बोला. अमृत ऐकलं ना? अमृत. आता लोक चहाला अमृत म्हणते. अमृत तुल्य चहा. चहाला अमृत म्हणा, सिगारेटीला चैतन्य कांडी म्हणा, तंबाखूला चैतन्य चूर्ण म्हणा. जाऊ दे, आता पुढचं नाही सांगत. काय चहाला अमृत म्हणणं म्हणजे सिगारेटीला चैतन्य काढी, बिडीला चैतन्य काढी म्हणल्यासारखं. जो वडील बिडी त्याच्या जीवनामध्ये काय सगळ्या सुखाची राहील गोडी? नाही नाही, अजिबात नाही. नशीब आहे बरं का. एक काळात बिड्या वाढणारे खूप लोक होते, आता कमी झाले थोडे. आता बिडी कमी झाली, पण तंबाखून गुटखा जास्त झाला. तंबाखू तर आता न खाणारे 100त तुम्हाला फार कमी दिसते. अहो नशीबात हे महात्मे चांगलेत, नाही तर काही काही गायक वादक स्टेजवर येताना आधी तंबाखू खातात, मग स्टेजवर येते. केवढं भाग्य असेल त्या भागवतकाराचं. हो ना. अरे हे खात नाहीत म्हणून सोडून द्या, आणि खात असले तर सोडून द्यायचं ना उद्या.
काय करतात ते म्हणले बाबा खावाच लागते, खा बाबा. लक्ष्मणाची वल्ली आहे म्हणते काय काय, आमचे नाही बरं कसे काय काय भेटतात मला. एकदा म्हणा जय श्री कृष्ण, जरा मोठ्या प्रेमाने म्हणा जय श्री कृष्ण. काय सांगत होतो, परीस आणि अमृत तुम्ही दोन शब्द कायम ऐकलेले आहेत ना, पण भेटलं का कधी अमृत आणि परीस? जसं अमृत आणि परीस हे दुर्लभ आहे, तशी सद्बुद्धी सुद्धा दुर्लभ आहे. पार्था अनिका सारिका बहु असू, जैसा का न जोडे परिसू, का अमृताचा लेशू दैव गुणे. अमृत आणि परीस दैववानाला सापडतात, तैशी दुर्लभ चराचरी सद्वासना. चांगली बुद्धी जगामध्ये फार दुर्लभ आहे. एरते दुर्मती बहुधा असे विकरते. दुर्बुद्धीवाले लोक तुम्हाला पावला पावलाला भेटते. तुम्ही एखादी वाईट गोष्ट करायची म्हणून एखाद्याला विचारा, तुम्हाला 1000 युक्त्या सांगन. 1000 मला कळालं नाही. समजा आपण म्हणलं वाईट गोष्ट करायची, विचारा तुम्ही एखाद्या. शाळेतून असं घरी चाललो होतो, रस्त्यानं पुलापर्यंत गेलो. कोणता पूल? असा शाळेपासून निघाला की तिथं पूल लागते, आणि त्या पुलावर बसलो. 2-4 मित्र आले. कशाचा विचार करायलास? शंकर बाबाची इथं जांभळही पिकले, पण बाबा काही जांभ तोडू देत नाहीत. मग ही गोष्ट इतक्या दिवस ठेवत असतात का मला सांगायची? काय करायचं? आपण जाऊ जांभ तोडायला. कसं जाणार? तू जागर आहे आज फक्त संध्याकाळी. एक नाही 3-4 मित्र एका मिनिटात तयार झाले, जांभ चोरायला तयार झाले, तोडू लागायला. आणि मी रोज 10 इंग्लिशचे शब्द पाठ करत होतो इथं होतो तेव्हा. मला एक मित्र भेटला नाही मी तुझ्याबरोबर 10 इंग्रजीचे शब्द पाठ करतो म्हणणारा. हां, चांगलं करायला तुम्हाला एक सोबती भेटणार नाही, वाईट करायला आणि सांगायला तुम्हाला 56 भेटतील. म्हणजे दुर्बुद्धीचे माणसं तुम्हाला पावला पावली भेटतील, पण सद्बुद्धीवाला मात्र तुम्हाला एखादा भेटेल. कशा करता तुम्हाला सद्बुद्धी आणि दुर्बुद्धीचं सांगितलं? काय यादूला असं नेहमी वाटत होतं, 4थं पोरग तरी सद्बुद्धिवान व्हावं, चांगल्या बुद्धीचं जन्माला यावं. तर सद्बुद्धीचं जन्माला यावं म्हणून तिच्या मनातली इच्छा देवानं पूर्णच केली म्हणा. इंद्र आला होता हिरण्यकश्यपाच्या रूपात, कयादूला घेऊन गेला. मध्ये नारदाची भेट झाली. अरे अरे ती पवित्र पतिव्रता माऊली, तिला कुठं घेऊन चालला? तुला लाज लज्जा वाटत नाही का काही? असं म्हटल्यानंतर इंद्राने सोडून दिलं. ती गरोदर कयादू नारदाने आपल्या आश्रमात नेली. तिला आनंद झाला, देवानं माझी इच्छा पूर्ण केली. ती म्हणू शकत नव्हती का मी राजाची मूळ पत्नी आहे, मला जायचं तर मी माझ्या घरी जाईन, मी तुमच्या आश्रमात कशाला येऊ? पण तिनं ठरवलं होतं मला इथून जो माझा 4था मुलगा आहे तो साधू वृत्तीचाच असला पाहिजे. साधू वृत्तीचा होण्याकरता मला साधूच्याच आश्रमात राहायला पाहिजे. तुम्हाला ती बिचारी माऊली नारदाच्या बरोबर गेली ना आश्रमात राहू लागली. नामचिंतनाचा प्रभाव तिच्या गर्भावर पडत होता. बरोबर तिनं पुत्राला जन्म दिला. नारदाने नाव बी ठेवलं प्रल्हाद. प्रल्हाद शब्दाचा अर्थ काय होतो? आल्हाद शब्दाचा अर्थ होतो आनंद, सुख. आणि प्र म्हणजे दुसऱ्याला, जो निरंतर दुसऱ्याला आल्हाद देतो, आनंद देतो, त्याचं नाव प्रल्हाद, नाही का? निरंतर. असा हा प्रल्हाद बघता बघता बराच मोठा झाला. इकडं तपश्चर्या करून हिरण्यकश्यप परत आला. त्याला कळालं असं असं झालं, माझी पत्नी नारदाच्या आश्रमात आहे. महाराज नारदाच्या आश्रमातून हिरण्यकश्यपानं आपली पत्नी परत आणली. काय म्हणला? गुरुदेव, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तुमच्यासारख्या महात्म्याच्या आश्रमात माझी पत्नी कधी राहिली असते? पहा नारदाची भजन आणि भक्ती कशी असेल. आपली पत्नी जर खरंच एखाद्या आश्रमात राहिली तर आपण त्या महात्म्याला धन्यवाद देऊ का? उलट आपण नाव ठेवू, नाही का? नारदावर केवढा भरोसा आहे. नारदाचं भजन किती श्रेष्ठ असेल विचार करा बरं. नारद देवसभेत गेले तरी तितकेच पूज्य आहेत, आणि दैत्य लोकांमध्ये गेले तर तितकेच पूज्य आहेत. नाव घेऊन निधी देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपाचे, पर त्यासी तुझे भजन रुचे. वसुदेव एकादशी स्कंदामध्ये नारदाची पूजा करताना म्हणतात, अहो नारद महाराज, हिरण्यकश्यप कोणालाच नाव घेऊ देत नाही देवाचं, आणि तुम्ही त्याच्या दारात नाही त्याच्या घरात जाता नारायण नारायण. तो म्हणतो बी कसं? महाराज
नारायण नावाला सगळीकडे बंदी घातली. पण खरं सांगू का, तुम्ही नारायण म्हणले की मला म्हणू वाटत नाही बंद करा म्हणून. किती पवित्र वाणी झाली असेल, किती गोड वाणी झाली असेल नारायण म्हटलं बरोबर. अरे सज्जनाला नारायण नाव ऐकावं वाटतं, याच्यात काय नवलंय. दुर्जनाला सुद्धा विरोध करू वाटत नाही. किती पवित्र वाणी झाली असेल. आपल्या भारतातले एक प्रभुपाद स्वामी परदेशात गेले आणि त्यांनी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे या मंत्राचा जप करत होते ते, भगवद्गीतेचा प्रचार करायचे. अमेरिकेमध्ये एक जागा होती आणि तिथं काय, तिथं येणारे जे लोक होते ते म्हणजे असे वैतागलेलेच होते सगळे. ती जागा म्हणजे फक्त स्त्री पुरुष त्या ठिकाणी येऊन आपल्या प्रेमाचं प्रदर्शन करायचे. जिकडं तिकडं असे ते जोडपेच बसलेले असायचे. प्रभुपाद त्या ठिकाणी जाऊन हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम. सगळी जागा भोगभूमी होती. पशुसारखे लोक बसलेले असायचे. महाराज, आज अमेरिकेमध्ये एका काळामध्ये प्रेम करणारे लोक जिथं बसायचे तिथं फक्त विषय उपभोगण्याकरता येत होते लोक. पण प्रभुपाद स्वामींनी भजनानं ती जागा इतकी पवित्र केली, जगातलं सगळ्यात मोठं मंदिर तिथं आहे आता. भजनाची ताकद बघा. आणि जे लोक तिथं वासनेसाठी येत होते ते लोक आता तिथं उपासनेसाठी यायला लागले. जे वासना घेऊन येत होते तिथं काय करायला लागलेत, उपासना करायला लागले. दुःख होतं कधी कधी, उपासना करायला गेलेले लोक वासनेच्या अधीन होतात आणि तिथं वासनेसाठी आलेले लोक उपासना करायला लागतात. नामाची ताकदच अशी आहे. पत्नीला आणलं त्यानं, हिरण्यकश्यपानं सगळीकडे देवाच्या नामाला बंदी केली. मुलगा आता 5 वर्षाचा झाला आणि त्याला गुरुकुलामध्ये टाकलं. 6 महिन्यानंतर हिरण्यकश्यप मुलाजवळ गेला आणि गेल्याच्या नंतर त्याला मांडीवर घेतलं आणि म्हणू लागला, बाळा 6 महिने झाले आता, अक्षर ओळख झाली असेल तुला, काय काय शिकला सांग बरं, गुरुजीनं काय शिकविलं तुला. तर त्याने मांडीवर बसल्या बसल्या बोलायला सुरुवात केली प्रल्हादाने. प्रल्हाद उवाच तत्साधु मन्ये सुरवर्य देहिनां सदा समुद्विग्न धियाम सद्ग्रहात् हित्वात्मपातं गृहमन्धकूपं वनं गतो यद हरिमाश्रयेत. बाबा, जीवाच्या दुःखाचे कारण 2, एक मी आणि दुसरं माझं. शरीराला मी समजतो जीव, शरीरासंबंधी असणाऱ्या वस्तूला माझं समजतो. संसार म्हणजे असा आहे, एखादी विहीर रस्त्याच्या कडेला असते, बांधलेली नसते, चौकोन झाडं झुडपं तिच्यावर वेल पांघरलेले असते. तर नौखा माणूस तिथून जाता जाता रस्त्याच्या कडेला असते, त्याला वाटते रस्ताचे का नाही, रस्ता समजून जातो आणि विहिरीत पडतो. झाकलेली विहीर जसं दाखवित नाही रस्ता आहे का विहीर आहे, तसं संसार म्हणजे विहिरीसारखाच आहे. त्याला अंधकूप म्हणतात. कूप म्हणजे विहीर, अंध म्हणजे न दिसणारी. बरेचसे पळडेत विहिरीत, ते वरच्याला सांगत नाहीत इकडून येऊ नका, लांबून जा म्हणून. ते तर म्हणतात लय मस्त मजा आहे. जे पळडेत ते आपल्या संसारिकाची सवयच आहे. खरं सांगा बरं, असं वाटतंय का कोणाला बी 2 पोरं आहेत तर एक पोरग संसारात असावं आणि एक पोरग हरिभक्त करावं, कुठंतरी मस्त देशाच्या धर्माच्या सेवेकरता त्या मुलाला पाठवावं म्हणून? नाही वाटत तसं. खरं म्हणजे ते महानुभाव उपासक लोक आहेत का, आता कमी झालेत जरा, पण पहिलं तर महानुभावात असं होतं की एक पोरग नाही तर पोरगी हमखास ते धर्मासाठी देतच होते, लोक देत होते. आता तेवढं नाही राहिलं. नाही तर पहिल्यांदा समजा एखाद्याला 2-3 मुली झाल्या, मुलगा झाला की एक मुलगी मार्गात सोडीन देत होते आणि धर्म उपासना करायची. ते बी असं नाही काही, पण तसं धर्माकरता आपला एखादा मुलगा दिला पाहिजे. तर हे सगळं कोण सांगायला? प्रल्हाद हिरण्यकश्यपाला सांगू लागला. मला तर वाटते ज्याला आपल्या जीवनात सुख पाहिजे
त्यानं वनम गतो, सगळ्याचा त्याग करावा, जंगलात जावा आणि देवाचं भजन करावं. श्रुत्वा पुत्र गिरो दैत्य परपक्ष समाहिता. बाबा हो, जसं शत्रूचं वर्णन त्या मुलाच्या तोंडातून ऐकलं, काय करावा त्याला काही कळत नव्हतं. मांडीवरलं पोरग घेतलं, लांब फेकून दिलं. गुरुजीला सांगितलं, पगार वाढवितो तुमची, डबल करतो, पण पुन्हा माझ्या पोराच्या तोंडात हे असं ज्ञान नाही आलं पाहिजे. आपण दैत्य हाणा मारा तोडा फोडा हे शिकवायचं, तुम्ही काय शिकवायलेत? वनमगत्वा ये धारी माश्रय येत असं म्हटल्यानंतर ते म्हणले हो काय हरकत नाही. पुन्हा 6 महिन्यानं आला हिरण्यकश्यप आणि म्हणलं आज तरी जरा चांगलं सांग काहीतरी. मांडीवर नाही घेतलं, लांबच उभं केलं त्याला. सांग, चांगलं सांग. तर प्रल्हाद म्हणू लागला, बाबा भक्तीचे प्रकार 9 आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. असा राग आला, तलवार घेतली, गुरुच्याच मानावर ठेवली, डबल पगार केली. देवाचं ज्ञान शिकवता तुम्हाला जितच सोडित नाही. ब्रह्मबंधो किमत्तत्ते विपक्षम श्रेयता सता असारम ग्राहितो बालो मामाना धृत्य दुर्मते. दुष्ट आहेत तुम्ही, माझ्या मुलाला शत्रूचं ज्ञान सांगता. ते गुरुपुत्र म्हणायला लागले, शंडामर्क थांबा थांबा, मारा आम्हाला, पण आमचं बी काय ऐकून घ्या. काय ऐकून घेऊ तुमचं? अरे न मत प्रणीतम न प्रण प्रणीतम सुतो वदत्ते शतवेंद्र शत्रो. नाही शिकवलं आम्ही याला हे, आणि कोणी येऊन शिकवलं बी नाही. मग हे कसं म्हणायला लागलं हे सगळं देवाचं ज्ञान? नैसर्गिकी मतिरस्य राजन. तुझ्या पोराला हे निसर्गताच यायला लागले, निसर्गात येत नव्हतं ते. मग आईच्या उदरात असताना साधूच्या आश्रमात राहिलेले संस्कार होते, ते गर्भावर पडलेले संस्कार आता प्रगट होत होते. आता मात्र हिरण्यकश्यपाला वाटलं नाही, याला जर आपण ठेवलं असंच तर याच्या भक्तीचा रोग सगळ्याला लागल. घरचंच पोरग भजन करायला लागलं तर बाहेरचे ऐकतील का? आपल्या सैन्याला सांगितलं, जा याला उंच कड्यावर न्या आणि पहाडावरून ढकलून द्या खाली. सैनिकांना नेलं, त्याला सांगितलं, प्रल्हाद तुझ्याकडे पाहून आम्हाला खाली टाकूच वाटत नाही, लयच चांगला आहेस रे तू. तुझं काय आहे? देवाचं नारायण नारायण भजन फक्त तू मनातली मनात कर ना. तुझ्या बापाला काय कळायला लागलाय का तो मनातून? आम्ही का करीत नाहीत काय देवाचं भजन? मनातली मनात करतो, तोंडानं म्हणायचं नाही, फक्त मनातली मनात म्हणायचं. मोठ्यानं म्हणायचं नाही. मनातली मौन धरल्यावर कसं माणूस मनातली मनात बोलतो. काय काय माणसं तर मौन धरल्यावर बी त्याला वाटतं हळून बोललं की मौनच होते. नाही, एका माऊलीनं मौन धरलं, नाही महाराज लोकांना म्हणले चहा प्यायला, चहा प्यायला. म्हणले काय? चहा प्यायला, चहा प्यायला. मोठ्यानं बोला, मला मौन आहे. असं कसं मौन? तोंडातून शब्द बाहेर, ते मौन कुठं राहिलं? तसंच जे नाव त्या प्रल्हादाला सांगितलं, ते प्रल्हादाला सांगितलं, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही तुमच्या स्वामीचं काम करा, मी माझ्या स्वामीचं काम करतो. त्यांचा स्वामी कोण होता? हिरण्यकश्यप. आणि प्रल्हादाचा स्वामी कोण आहे? तू माझा स्वामी मी तुझा रंक, तू माझा स्वामी मी तुझा रंक, माझा स्वामी मी तुझा रंक, तू माझा स्वामी मी तुझा रंक. पाहता न दिसे पाहता न दिसे हे गळे का मी तो पाला जाऊ दे गोरी, मी तो पाला जाऊ दे गोरी, मी तो पना जाऊ दे दूरी, मी तो पना जाऊ दे दूरी. तुम्ही तुमच्या मालकाचं काम करा, मी माझ्या मालकाची सेवा करतो.
दिलं टाकून पहाडावरून. हे लोक खाली डोंगरावरून उतरायच्या आधी वरूनच आला होता खाली. यायला उतरून यायला टाइम लागला. पहाड प्रल्हाद त्यांच्या आधी घरी गेला. हिरण्यकश्यपाचे डोळे घरघर घरघर फिरू लागले. सैनिकांना सांगितलं तसं काम केलं नाही वाटतं. शिपाई आले, त्याच्या आधी प्रल्हादाला पाहिलं. अवघडच झालं. एका माणसाला नाही का लचकटाळा आला मांजरीचा. त्यानं भरली पोत्यात लांब नेऊन सोडली. मला गिरी बाबा पेढा लयच ताप देऊ लागली. ते घरी यायच्या आधी ती मांजर दारात म्याऊ बाबा आली का बाई. जसं मांजर कुठं नेऊन सोडली ती मालकाच्या आधी दारात हजर राहते. तसं प्रल्हादाला डोंगरावरून सोडून दिलं नाही. आपल्या आधी कसं काय आलं. हिरण्यकश्यपाला सांगितलं तुम्हाला सांगितलं होतं ना याला मारून टाका, याला कड्यावरून खाली टाका. ते म्हणजे कड्यावरून खाली टाकला नाही. घरी कसा आला आम्हालाच कळलं. तुम्हाला दया आली असं याची म्हणून तुम्ही याला टाकलं नसन. ते शिपाई जाऊन विचारू लागले होय तुला आम्ही वरून फेकलो होतं तू खाली कसा आला. मला जसं फेकलं तसंच खाली आलो. तुम्हाला तरी डोंगर उतरून यावं लागलं. आम्हाला तर डायरेक्ट नाही. पण तू लागलं कसं काय नाही. लागन कसं. आमची काळजी मालकाला आहे. मी ज्याचं नाव घेतो तो माझं रक्षण करतो. हिरण्यकश्यप म्हणा थांबा थांबा माझ्या देखतच याला आता काय करा. उकळते तेलाची कढई मांडा. ह्या अशी कढई भरून तेल टाकलं. त्याला जाळ लावला. तड 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 असा पाण्याचा थेंब टाकला. तडकन माजला. आता सोडा बरं म्हणलं याला आता कसं मरत नाही बघू द्या. भज्यासारखा तळून निघन प्रल्हाद. सोडलं हो उकळत्या तेलाच्या कढईत. पण आश्चर्य वाटन तुम्हाला तेल शांत झालं. कसं काय झालं असं बुवा. ते म्हणतात ना जुने महात्मे म्हणतात किंवा संतांनी वर्णनही केलं. उकळत्या तेलात 52 नावाच्या चंदनाचा एक थेंब जरी टाकला तो तेलाला शांत थंड करायची ताकद चंदनामध्ये. म्हणजे चंदन काय करतं तप्त जीवाला शांत करतं. चंदन काय करतं उकळत्या तेलाला शांत करतं. उकळत्या तेलाला शांत करण्याचे गुण जसे चंदनात आहेत तसेच गुण साधूमध्ये पण आहेत ना. तो कामने गुण चंदनाचे अंगी. तो कामने गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जोगी संत जने हो. तैसे तुम्ही जोगी संत जन. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जगी संत जन हो. तैसे तुम्ही जगी संत जन. तेलाला थंड करायची जी शीतलता चंदनामध्ये तेच चंदनाचे गुण साधूमुळे असल्यामुळं प्रल्हादाला त्या तेलानं काहीच नाही झालं. आता तरी त्या हिरण्यकश्यपाच्या लक्षात यायला पाहिजे होतं. विष प्यायला दिलं. काय काय प्रयत्न केले. 11 वेळा मारायचे प्रयत्न केले मरत नाही. हिरण्यकश्यपाची बहीण आली. महिना होता फाल्गुनाचा. दिवस होते शिमग्याचे. दादा नाराजच दिसायला. कापसाला भाव लागला नाही काय. ते मला बाकी काय नाही पोट ऐकत नाही. काय काय माणसाला सगळं आहे बरं घरी कशाचीच कमी नाही. पोरं ऐकत नाही म्हणूनच नाराज आहे. पोरं ऐकत नाहीत बुवा. खरंच आहे महाराज. संसारामध्ये तो माणूस लय सुखी आहे ज्याचे पोरं चांगले चांगले पोरं पाहिजे. मुलगा ऐकत नाही. आता ती त्याचीच बहीण होती. मारून टाकणं मग म्हणला. मग कमी केलं असं काय. लय प्रयत्न केले रे अक्का पण मरतच नाही. कसा मरत नाही म्हणली. आण बरं लाकडं रच बरं गंजी म्हणली. मी त्याच्यावर जाऊन बसते पेटव त्याला आणि तू जळशील ना. मी जळत नाही का. माझ्याकडे कपडा आहे. अंगावर घेतला की मला अग्नी अशी तिळभर बी पोळत नाही. बरं झालं म्हणला. याच्यासाठी बहीण पाहिजे अशी टायमाला कामाला येते. भाषाला मारायला लाकडं रचले बुवा. पूर्ण दिवस पूर्ण तिथी आहे. महिन्यात एकच पूर्ण तिथी असते त्याला पौर्णिमा म्हणतात. पौर्णिमेची
पौर्णिमेचा दिवस, लाकडं रचले बाईनं, कपडा पॅक अंगावर घेतला. ते हिरण्यकश्यप तीनदा म्हणा, आका पक कपडा चांगला घेतलास ना, पण चिंता नको रे करू, मांड माझ्या मांडीवर. आता मांडीवर मांडलं प्रल्हादाला. पेटव. पेटवायलो. अरे आणखीन पेटलं नाही का? नाही. गास तेल टाक ना. भेटतच नाही. मग पेट्रोल टाक. पेटविली महाराज. धड 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 ती अग्नी. असा जोराचा वारा आला. कसं निष्ठलं तिच्या अंगावरचं ते कपडा, ते वस्त्र कळालंच नाही तिला. आणि प्रल्हादाच्या अंगावर जाऊन बसलं ते. पेटली बाई. दादा दादा मी जळायले, वाचव वाचव म्हणूस तर विजूस तर राग झाली बाईची. होलिका नाव होतं तिचं. पुनवाच्या दिवशी मेली म्हणून तेव्हापासून होळीचा सण साजरा झाला. होलिका मेली. आता नाराजच झाला. गुरु आले म्हणले जाऊ द्या, एकदा पाठवा आश्रमामध्ये, बघू जरास. परत आश्रमात नेलं, पण भजन काही बंद होईना प्रल्हादाचं. ते शंडामर्क म्हणले जाऊ द्या, याच्या बापाला म्हणा तुम्ही याला कुठं टाकायचं तर टाका. काही काही पोरं एवढे विचित्र असतात. मी एका गावाला कार्यक्रमाला गेलो, तिथे एक बाई आली. त्या गावचा एक श्रीमंत माणूस बी आला. तो माणूस मला म्हणे महाराजजी हे आमची गुरु बहीण लागती. म्हणलं बरं. ते आमचे गुरु दाजी जे आहेत, हां, 24 तास दारू पिऊन पडलेले असते. आणि हे पोरगा आहे म्हणे, याला मी तुमच्या पदरात टाकतो, याला कुठं बी नेऊन एखाद्या आश्रमात घाला आणि पैसे कितीही लागू द्या मी पुरवितो. एवढा जरी भाषा चांगला सुधारला माझा तर मग माझ्याही श्रीमंतीचं काहीतरी होईल म्हणे. मग त्या माणसानं माझ्याकडे पैसे दिले. त्या पोराला घेऊन मी आलो. त्याला आमच्या जवळच्या संस्थेत ठेवलं, होंडे बाबाकडं. तो पोरगा इतका विचित्र होता. तिथं होंडे बाबाची गाडी होती. त्या पोराला म्हणला तुम्ही मागून ढकला, मी चालू करतो. आणि त्यानं बंद पडलेली गाडी सुरू करून तिथं चक्रा हाणल्या. आणि लहानच होतं. गुरुजी म्हणले ह्याला घेऊन जाय, कुठं घ्यायचं. एखाद्याच्या अंगावर गाडी गेली असती तर काय झालं असतं माऊली. मग मी त्याला घरी आणलं, आमच्या घरी. राहू द्या, आता आपल्याजवळ राहिला तर काय, आपल्याला 2 आहेत म्हणायचं तर 3 आहेत म्हणायचं, याला इथं घरात शिकू जरा 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 जरा. तर ते काय करायचं माहिती आहे का, तंबाखू खायचा आणि ग्रंथात पुढे ठेवायचा. माझ्या तंबाखूच्या पुढे कुठे ठेवायचा. लेकरं लहान होते. आमच्या गायत्रीनं पाहिलं, मला म्हणली बाबा ते पोरग तंबाखू खात तुमच्याच ग्रंथात ठेवतं. का सांगितलं म्हणून तुझीच नरडी दाबली त्याने एके दिवशी. अवघडच काम झालं बाई. काय इतका विचित्र प्राणी, त्याला बदलायचा एवढा प्रयत्न केला. खूप ह्या महात्म्याकडे ठेव, त्या महात्म्याकडे ठेव. ते शेवटी त्याला नेऊन घातलं परत वापस. आता कुठंतरी एखाद्या रस्त्याला रोडला दारू पिऊन पडलेला दिसते ते पोरं. 4 वर्ष संत महात्म्याच्या संगतीत राहू. लोक म्हणले महाराज हे सुधारलं नाही हो, सुधारलं नाही हो. ते आमच्या गावात नाही का एका म्हातारीनं असं ठरवलं काहीतरी जगापेक्षा वेगळंच करीन. लिंबाचं झाड लावलं लिंबाचं, आणि ती म्हणली ह्याला याच्या निंबोळ्या मी लोकायला गोडच खाऊ घालीन. आणि तिनं निंबाला असं मोठं आळं केलं आणि 4 क्विंटल साखर निंबाच्या बुडाला टाकली. 4 क्विंटल अशा निंबोळ्या त्याला आल्या टबुण्याची टबुन्या. रस करावा त्या निंबोळ्याचा, गोड झाले असत्या का. लिंबाला साखर टाकली म्हणून गोड होत्यात. अभंग आहे महाराजाचा. लिंबाची या झाडा साखरेची आळे. अरे बाबा लिंबाच्या झाडाला साखर टाकली तर फळ कडूच येणार रे. दुष्ट प्रवृत्ती एकदा असली की ती काय बदलतच नाही. या आश्रमामध्ये नेऊन ठेवले पण हे काय बदलत नाही. जे गावाकडे बी जे पोरं जरा विचित्र आहेत ना, त्या आळंदीला गेल्यावर लय चांगले होते असं तुम्ही समजू नका, ध्यानात ठेवते. तिथं गेले तरी ते का ते आळंदी बिघडवायला बसलेत. काय काय लोकांना वाटतंय पोरगं गावाकडं विचित्र आहे म्हणून आळंदीला नेऊन घातल्यावर सुधरण. काही नाही महाराज. माझा एक मित्र होता, त्या आळंदीत इतका वेडपट वागायचा. त्याच्या संग मी त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या मायबापाला विचारलं या आळंदीतच असं आहे गावाकडं कसं आहे. ती त्याची माय सांगू लागली भाऊ हे गावाकडं होतं तर काय करायचं, उन्हाळ्यात माणसं बाजावर बाहेर झोपली की बाजा उचलायचं आणि मसनवाट्यात नेऊन ठेवायचं.
माणसा सगट इतकं विचित्र होत. ते आळंदीत गेल्यावर सुधरण काही नाही. काय आधी होता वाग्या, दैवयोगी झाला पाग्या. त्याचा येळकोट जाईना, मूळ स्वभाव राहीना. माणूस प्रल्हादाचं भजन बंद व्हाईन म्हणून जाधव त्यांचं पोरग काही सुधरत नाही म्हणून हे गेले सांगायला त्याच्या बापाकडं. प्रल्हादानं त्या पोरायला जमा केलं, या इकडं तुम्हाला भजन शिकवतो. असं भजन म्हणायला लागले ते राक्षसाचे पोरं. एका पोरानं विचारलं, प्रल्हाद तुला कोणी शिकवलं रे? मग त्यानं आपल्या आईच्या गर्भात असल्याची गोष्ट सांगितली मुलांनी. माझा बाप तपश्चर्याला गेला तेव्हा मी माझ्या आईच्या पोटात होतो. माझी आई नारदाच्या तिथं राहिली तेव्हाच मला भजनाचं महात्म्य कळालं. पितरी प्रस्थितेस्माकं तपसे मंदराचलम युद्धोद्यम परम चक्रुर विबुधा दानवान प्रति. माझा बाप तपाला गेला तेव्हा माझी आई नारदाच्या आश्रमात राहिली. त्या गर्भावरच हे सगळे संस्कार झाले. राक्षस मुलाने प्रल्हादाबरोबर भजन करायला सुरुवात केली ना, असं भजन रंगलं. तिकडून हिरण्यकश्यप आला. बाप रे बाप, रोग तर सगळ्यालाच लागला नामाचा. पकडला हात आणि त्याला आपल्या महालामध्ये नेलं. बोलू लागला त्याला, इतकं सांगून सुद्धा ऐकत नाहीस तू. एवढा उन्मत्त कोणामुळे झालास? कोणाच्या बळानं तू एवढं हे कोणाचंच ऐकत नाहीस? हे दुर्वर्तीनं मंदा मकुले भेदकारदम स्तब्धम मच्छासनोद्भूतम नेसेत्वादेयम अक्षयम. मूर्खा, तू अतिशय उद्दाम झालास. स्वतः तर नीच आहेस आणि आपल्या कुळाला सुद्धा बिघडायला लागलास. एवढा उद्धटपणानं तू माझी आज्ञा मोडली. आता मी तुला यमसदनाला पाठवतो म्हणून तलवार काढली, अशी प्रल्हादाला मारली. काय देवाची लीला बघा. अशी तलवार मारली, जशी हवेत तलवार फिरवली तर कुठंच लागणार नाही. प्रल्हादाच्या शरीराला लागत नव्हती. कोण तुझं रक्षण करायला रे? एवढी तलवार मारायला लागलो, माझी तलवार फिरली की भले भलेच ती राहत नाहीत. कोणाचं बळ आहे रे तुझ्या माग? एखादा मरतुगडा माणूस रस्त्यात येऊन शिव्या देत असला आणि कोणीच पुढे जात नसलं, लोक म्हणतात होय एका थोबाडात जीव जाईल, म्हणजे एका थोबाडीत जीव जाईल त्याचं नाही महाराज, त्याच्या मागले मोठे लोक आहेत त्याच्यामुळं ते असं करतात. तर तसं तुझ्या माग कोणाचं बळ आहे? मी एवढं तुला मारायला लागलो तरी तू ऐकत नाहीस. तर प्रल्हादानं गोड उत्तर दिलं, न केवलम मे भवतश्च राजन सवय बलम बलिनामच्या परेशान. जे बळ माझ्या माग आहे ते माझ्याच नाही, तुमच्या बी माग त्यांचंच बळ आहे. हे तलवार जे तुम्ही फिरवायलात नाही हे तुमचं बळ नाही. कोणाचं बळ आहे? बळया माझी बळ ते मी जाणे आढळ. बळ शुरातलं बळ सुद्धा परमात्म्याचं बळ आहे. बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम असं सांगितलं. आता मात्र प्रल्हादाला विचारलं, बरं बरं बरं, ज्याच्या बळानं तू एवढा उद्दामपणा करायला कुठे रे तुझा देव? प्रल्हादाने सांगितलं, बाबा माझा देव सर्वत्र आहे, सगळीकडे आहे. हो. या खांबामध्ये तुझा देव आहे का? हो, या खांबामध्ये भी माझा देव आहे. रागाला खांबावर लात मारल्याबरोबर खांबाचे 2 भाग झाले आणि खांबामधून भगवान नरसिंह परमात्मा प्रकट झाले. बोलिये नरसिंह भगवान की जय. खांबावरील लात मारिली दुर्जाने संभिनारायण प्रगटाने, संभिनारायण प्रगटाने, संभिनारायण प्रगटाने. खांबावरील लात मारिली दुर्जने संभिनारायण प्रगटाने, संभिनारायण प्रगटाने, संभिनारायण प्रगटाने. सत्यं विधातुं निजभृत्य भासितं
व्याप्तिंच भूतेष्वखिलेषु चात्मनः अदृश्यतात्यद्भुतं रूपमद्वहन् स्तंभे सभायां मृगं न मानुषम्। महाराज सत्यम विधातुम निजभृत्य भासितम, अर्थ काय? आपल्या भक्ताचा शब्द खरा करण्याकरता काय शब्द होता? खांबा देव आहे का तुझा? हो, या खांबातही माझा देव आहे। हा भक्ताचा शब्द खरा करण्याकरता भगवान खांबातून प्रकट झाले आणि खांबातून प्रकट होऊन बाबा हिरण्याकश्यपानं पाहिलं, अरे बाप रे, ते भगवंताचं महाभयानक रूप, मस्तक सिंहाचं आणि शरीर सगळं वेगळं। नर म्हणावा का नरसिंह म्हणावा, काहीच करा, नरसिंह। हिरण्यकश्यपाचं आणि परमात्म्याचं युद्ध झालं। परमात्म्याने हिरण्यकश्यपाला संध्याकाळच्या वेळेला चौकटीवर बसून मांडीवर घेतलं, तुझ्या वराची आठवण कर, घरात मरण नाही, दारात मरण नाही, घर नाही, दार नाही, दाराचा उंबरा आहे, जमिनीवर नाही मरण, आकाशात नाही, जमीन नाही, आकाश नाही, मांडीवर आहेस माझ्या। आणि ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या कोणत्या जीवाकडून तुला मरण नाही, मी ब्रह्मदेवानं निर्माण केलेला नसून मीच ब्रह्मदेवाला निर्माण करणार आहे। अशा रागाला देवाला टाकले नख त्याच्या पोटामध्ये, दैत्य पूर्ण विदारून टाकला। हिरण्यकश्यप मेल्याबरोबर देवतांनी पुष्पवर्षाव करून देवाचा जयघोष केला, बोलिये नरसिंह भगवान की। प्रल्हादा कारणे नरसिंह झाला, दैत्य मारण्याला देवा भक्त तारण्याला। काय सांगू देवाता दूर तुझे गाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे। हिरण्यकश्यपाला मारलं, प्रल्हादाला तर देवानं उचललं, मांडीवर घेतलं, मांडीवर नाही कडावर घेतलं। नाम प्रल्हाद उच्चारी त्याचे सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला। हिरण्यकश्यपाला मारल्यावर देवाचा राग शांत होत नव्हता। सगळ्या देवांनी येऊन देवाची स्तुती केली पण राग नाही झाला शांत। लक्ष्मीने येऊन देवाचा राग शांत करायचा प्रयत्न केला पण नाही झाला। शेवटी प्रल्हादाला पाहून देवाचा राग शांत झाला। प्रल्हादाला राज्यावर बसवलं आणि भगवान नरसिंह अदृश्य झाले। प्रल्हादाने गोड नरसिंहाची स्तुती सुद्धा केली। प्रल्हादाला विचारलं बी होतं नरसिंह भगवंतानी, काय पाहिजे का तुला? काही पाहिजे असेल तर माग मला। प्रल्हादाने किती गोड स्तुती केली। हे ब्रह्मादय सुरगणा मुनयोत सिद्धा, सत्वैकतानमतयो वचसां प्रवाहे, नाराधितुं पुरुगुणैर् रधुनापि पिप्रो किं तोष्टुमर्हति समे हरिरुग्र जाते। प्रल्हादाला राज्यावर बसून परमात्मा अंतर्धान झाले। अनेक वर्ष प्रल्हादाने राज्य केलं। शेवटी आपल्या मुलाला राज्य दिलं प्रल्हादाने आणि त्यानंतर प्रल्हाद वनामध्ये गेले, जंगलामध्ये गेले। खूप सुंदर प्रल्हादाने देवाचं भजन केलं। दत्तप्रभूची भेट झाली प्रल्हादाला। प्रल्हादाला दत्तात्रयाने गोड असा उपदेश केला। मानव धर्माचा, वर्ण धर्माचा, स्त्री धर्माचा उपदेश प्रल्हादाला दत्तप्रभूने केला। ब्रह्मचर्य, वानप्रस्थाश्रम सांगितले आणि संन्यासाचे धर्म भगवान दत्तात्रयाने प्रल्हादाला सांगितले। त्याच्यानंतर दत्तप्रभूच्या म्हणजे या ज्ञानाने प्रल्हादाला आत्मज्ञान झालं। दत्तप्रभूंनी किती सुंदर सुंदर ज्ञान दत्तात्रयाने प्रल्हादाला सांगितलं। त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं ज्ञान जर कोणतं असेल तर दत्तात्रयाने गृहस्थी लोकाला घरात राहून देवाची प्राप्ती कशी करायची याचं वर्णन सांगितलं। कशी करावं, घरात राहून देव कसा भेटेल,
घरात राहून देव कसा भेटेल? सोपं आहे देवा. गृहस्थी माणसाला देव लवकर भेटतो. सगळ्या आश्रमामध्ये गृहस्थ आश्रम हा श्रेष्ठ आश्रम आहे. सगळ्या आश्रमाचं पालन पोषण करणारा आश्रम आहे. फक्त गृहस्थ्याने गृहस्थाश्रमामध्ये राहत असताना कसं कसं राहायला पाहिजे त्याचं गोड वर्णन दत्तात्रय प्रभूंनी आणि प्रल्हादजीला सांगितले. थोडक्यात गृहस्थी माणसानं काय करायला पाहिजे? सानंदम, घरामध्ये कसं बी असू द्या, खायला असू नाही तर नसो, फक्त प्रसन्न राहायला पाहिजे, आनंदात राहायला पाहिजे, हसायला पाहिजे, दुसऱ्यावर नाही, आपल्यातले आपल्यातच हसायचं. घरातल्या लोकांनी मिनिमम 1 तास अर्धा तास तरी सगळ्यांनी एकत्र बसायला पाहिजे. नाही कशाला तर कमीत कमी सगळ्यांनी मिळून एकत्र जेवण तरी करायला पाहिजे. घरातले सगळे जरी एकदा जेवायला बसले तर पंक्तीसारखं नाही होणार का? आणि मस्त देवाचं नामस्मरण करता करता घरातली घरातच भेंड्या लावायचे. कशाच्या? जेवताना ह्यानं एक श्लोक म्हणायचा, त्यानं एक श्लोक म्हणायचा. असं आनंदात हसत खेळत सतत आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण ठेवा. वस्तू असल्या म्हणजे आनंदी राहते का? नसल्या म्हणजे वस्तूशी काहीच घेणं देणं नाही. पहिली गोष्ट, गृहस्थी माणसाने आपल्या घरात आनंदानं राहावं. दुसरी गोष्ट, आपल्या लेकराला वेळोवेळी संस्कार द्यावे. कोणाची तरी पाटी आपल्या पोराच्या दप्तरात जास्तीची आली, 2 पाट्या झाल्या बरं झालं असं म्हणायचं नाही. कोणाची आणली सांग पहिल्यांदा, ज्याची असेल त्याला नेऊन द्यायची. एक चूक लेकरानं केली ती जर तुम्ही सहन केली की ते लेकरू तिथून पुढे चुकाच करते. तर लेकराला संस्कार, घरात आनंदानं जीवन, आलेल्या अतिथीला